फक्त भारतातली गोष्ट नाही करतो, जगभरातले इन्स्टिट्यूशन्स छोटी छोटी सगळी स्वतःच्या कर्तुत्वात क्रिएटिव्ह काहीतरी केलेलं आहे. गेले 3-4 जनरेशन्स आम्ही हा धंदा व्यवसाय चालवतो आहोत. सगळं संपलं, परत उभेच राहू शकत नाहीयेत ती मंडळी. आमचे मंत्री म्हणतात उद्यापासून अनलॉक करा सुरू. उद्यापासून अनलॉक म्हणजे बंद करायचं आणि चालू करायचं, स्विच ऑन स्विच ऑफ असा बिझनेस करता येतो. अहो आमची पोरं गेली निघून, मग त्यांना फोन करून बोलवायचं, कसं बसं ये रे करत ते आली म्हणतात परत लॉकडाऊन. कसं जगायचंय माणसाने. मी परवा एका पेशंटच्या घरी गेलो होतो. मी आता प्रश्न घेईन अजून, कारण अशीच बडबड करत राहिलो होतं. एक किस्सा सांगतो, बरेच किस्से आहेत, काय सांगून काय. पण परवा एका पेशंटच्या घरी गेलो होतो, इथंच ते बावधान साईडला आहे. तर लिफ्टवर मी फोटो पण काढले होते. लिफ्टवर ही लिफ्ट फक्त कोविड पेशंटसाठी. मी त्याच लिफ्ट म्हणून गेलो. मी गेलो कारण तो वॉचमन बसला होता, झोपला होता नाही. एक गंमत सांगतो, ते संपूर्ण हा जो खेळ मांडलाय बिल गेट्स, हे रॉकफेलर, हे रॉथशाइल्ड आणि सगळी मंडळी, ही पडद्याआड आहेत, खूप उंच, त्या पिरामिडच्या टोकावरती आहेत. त्याच्या खाली कोण आहे? राज्यकर्ते, गव्हर्नमेंट्स. त्याच्या खाली कोण आहे? पोलीस. त्याच्या खाली कोण आहे? जनता. असं समजा की बंगल्यात मालक बसलेला आहे वरती, आणि खाली केबिनमध्ये वॉचमन बसलेला आहे, म्हणजे गव्हर्नमेंट. आणि त्या वॉचमनने गेटपाशी कुत्रं सोडलंय, पोलीस. आणि आपण जनता तिथं गेलो की आपल्याला तो चावतोच आहे, कचकन लचकाच तोडतोय. आपण त्याला सांगतो अरे असं काही खरं नाहीये, तसं नाहीये, असं नाही. तो त्याला कुठली बुद्धी आहे? त्याला फक्त चावण्याची बुद्धी आणि भुंकण्याची बुद्धी आहे. आणि आपण त्या मार्गापर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण आणि पोचलो तरी ऐकतंय कोण? पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, सर्व मंत्रिमंडळ सगळ्यांनी एक उत्तर द्यायचं की आयुर्वेदाला तुम्ही मान्यता का दिली नाही? आयुर्वेदाला मान्यता कशी दिली? फक्त असिम्प्टोमॅटिक आणि माइल्ड पेशंट तुम्ही बघू शकता. अशी आधीच मध्येच एक 8-10 महिन्यानंतर हळूच एक छोटंसं एक पत्रक काढलं. मी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे की आय एम स्पेशलिस्ट इन ट्रीटिंग असिम्प्टोमॅटिक पेशंट्स. हा खंड आहे माझा. काही होत नसेल तर माझ्याकडे या. आयुर्वेद सायन्सच्या पलीकडची गोष्ट आहे. इट्स अबाउट विजडम. मी जी बोलतो आहे इट इज विवेकाबद्दल बोलतो आहोत. तंत्र, शास्त्र आणि हा सगळा खेळ टेक्नोक्रॅट्सचा आहे, तंत्रज्ञानी लोकांचा. टेक्नोक्रॅट्सचा, टेक्नोक्रेझी. येस, आधी तुझा प्रश्न आहे. 5Gचं हे सगळं आता समजलं, पण आपण इंडिव्हिज्युअल लेवलला काय करू शकतो? म्हणजे काय करायला पाहिजे? आम्ही काय करायला पाहिजे? तुमची सगळ्यांची फेसबुक अकाउंट डिलीट झाली पाहिजे असं काहीतरी वागा. आवाज उठवा, बंद करा हे 5Gचा. सगळ्यांनी निषेध करा, पत्र लिहा मुख्यमंत्र्यांना. 11 करोड 12 करोड जनता आहे महाराष्ट्राची. कमीत कमी 1 करोड पत्र गेली पाहिजेत. कराल का माना डोलवाल? फक्त 11 करोड पैकी 12 करोड पैकी 1 करोड पत्र मुख्यमंत्र्यांना पोस्टाने जाऊ देत. 5 करोड ईमेल्स जाऊ देत. ईमेल्स वाचत नाहीत ते, मला माहिती आहे, अनुभव आहे माझा. मागच्या एप्रिलमध्ये मी WHO पासून, मुख्यमंत्र्यांपासून, पंतप्रधानांपासून, स्वास्थ्य मंत्र्याला, ICMRच्या एक सायंटिस्टच्या एक ईमेलला, UN ला, नॅशनल जॉग्राफिक, राहुल गांधी, पवार स्पीक्स, शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे,
काय नावं घ्याल तेवढे, झी न्यूज, ABP, BBC, सगळ्यांना माझं आर्टिकल मी पाठवलेलं आहे. सायंटिफिक आर्टिकल आहे ते. रिप्लाय रिस्पॉन्स सोडा, ॲक्नॉलेजमेंट पण नाही. असं ट्रीट करता तुम्ही? इज दिस सायन्स? कुठली तरी छोटीशी पोरगी मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना पत्र लिहिते की मला तुमच्याशी बोलायचंय. लगेच ह्या पत्राचा लगेच रिस्पॉन्ड केला, बोलवून घेतलं, गुंजारलं, त्याला कॅडबरी दिली. या बातम्या होतात. जसं आणि यंत्रणेपर्यंत पोहोचतच नसेल तर सामान्य माणूस कसं पोहोचवणार? हे ठीक आहे, फेसबुक आणि ईमेल हा एक भाग झाला. एक लक्षात घ्या, फेसबुकला विचार करावा लागेल. समजा महाराष्ट्रामधले समजा 1 करोड लोकांचे त्याला अकाउंट डिलीट होत आहेत, करावे लागले त्याला, तर ही बातमी होणार आहे? सोपं नाहीये. एखाद दुसऱ्या लोकांचं डिलीट केलं ना, आणि कितीही आवाज झाला तरी काही ते असेल. पण जेव्हा जनतेचा आवाज आहे हा, कारण जनतेच्या आवाजावरच त्यांचा धंदा चालतोय. काय आहे फेसबुकचं मॉड्यूल, बिझनेस मॉड्यूल? तुम्ही आम्ही आहोत, आपण तिथे आहोत म्हणून ते चाललंय. नंबर्स, बरोबर ना? तो नंबरच बंद करा. फॅक्ट चेकर्स, सगळ्या साईट्सवरती फॅक्ट चेकर्स. फॅक्ट चेकर्सना फंडिंग कोण करताय? हीच मंडळी, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वाली मंडळी आहे सगळी. काय प्रश्न होता विसरलो. इंडिव्हिज्युअल लेवलला आपण काय काय हेच करायला हवंय. असहकार, माझा निषेध मला नोंदवायला हवाय. जसं मी काल परवा म्हटलं की मला त्रास झाला, मी कालच परवा झाला, काल इथल्याच 2 पेशंटकडे गेलो होतो घरी, कोविडचे पेशंट. वॅक्सिन घेतल्यानंतर कोविड झालाय. म्हटलं कळवलं का त्रास होतो? नाही, कळवलं नाही. म्हटलं कळवण्याचा तुमचा कर्तव्य आहे, अधिकारचं सोडून ते कर्तव्य तरी आहे. मी गेलो होतो, म्हटलं त्यांनी पोच दिली का? नाही, ठीक आहे म्हणाले, जा. हे रिपोर्टिंग नाही आहे. निषेध व्यक्त तरी व्हायला पाहिजे, आपलं मत मांडलं तरी पाहिजे. पंतप्रधान, तुमच्या या गोष्टी आम्हाला आवडल्या, पण हे काही पटत नाहीये. मुख्यमंत्री, तुमचं हे नीट चाललंय, पण हे काही पटत नाहीये. बोलायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, पण मग कुणीतरी मग मला ट्रोल करतील, हे करतील. अरे बघू पण नका त्याच्याकडे. ट्रोल करतील, ट्रोलला उत्तर देत बसायचं. मग त्यांनी मला असं बोलला, मग मी त्याला तसं केलं, तर त्यांनी तसंच केलं. लिव्ह इट. माझं मला काय मत मांडायचं होतं मांडलं, त्याच्यानंतर मी तिकडे फिरकत पण नाही. ज्याला तिथं मतं देत बसायचे देत बसू देत, माझं काही म्हणणं नाही. माझं मत मी मांडलेलं आहे. हां, कुणी त्याच्यातून शंका विचारली जाणून घेण्याचा, त्याच्यावर कम्युनिकेशन करू. लक्षात आहे? मत मांडायला हवंय, निषेध व्यक्त केला पाहिजे. आपण व्यक्ती आहोत ना, मग व्यक्त व्हायला नकोय का? प्रश्न, क्वेश्चन्स संपले? आत्ताची जी विचारू विचारा. आत्ताची जी ओव्हरऑल आता सिच्युएशन आहे, अगदी उदाहरण, परवा माझा मित्र गेला, माझ्याच वयाचा. ओव्हरऑल जी हे एक असं कुटुंब आहे, आणि अशा अनेक कुटुंब आहेत की, आणि ह्या लॉकडाऊनमध्ये किंवा ह्या फेजमध्ये बरेच ओळखीतले जात आहेत, असं प्रत्येकाच्या कोणत्या कोणत्या ओळखीमधलं गेलेलं आहे. सो हे आपलं जे डिस्कशन होतं की तुम्ही जे सांगताय हे ठीक आहे, पटतंय, अजून आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. प्रश्न विचारा डायरेक्ट. नाही, त्यांना कसं, म्हणजे आता मी माझा मित्र गेला तर आम्ही मित्र बोलवतो. हे आपण जे बोलतो हे त्यांना सांगायला गेलं, हे ऐकवा की आता, तर हे फॉरवर्ड गाणे ऐका म्हणा, फार फुकट आहे. नाही, पण कोणतरी गेलं. आता गंमत अशी आहे की
जेव्हा लांबचा माणूस कुठेतरी मरतो त्याला आपल्याला काही फरक पडत नाही. जसा जवळचा माणूस मरायला लागतो तसा आपल्याला त्रास व्हायला लागतो. का? कारण जवळचा माणूस जितका जवळचा माणूस मरतो तितका आपल्याला आपल्या मृत्यूची आठवण यायला लागते. आणि आपलं अख्खं शास्त्र, आपलं अख्खं शिक्षण आणि आपला अख्खा सामाजिक व्यवस्था मृत्यूला टाळतो. म्हणजे कुठल्याही गावात जी स्मशानभूमी असते ती कुठेतरी लांब असते, रोज दिसली नाही पाहिजे. माझं असं मत आहे की स्मशानभूमी शहराच्या बरोबर मध्ये असली पाहिजे, रोज आपण ते बघितलं पाहिजे. जसं खजुराहोमध्ये नग्न सगळ्याच्या काही मूर्ती ते बाहेर आहेत. तुमची आता इच्छा पूर्ण तृप्त होऊ देत, आता ती भूक राहिली नाही, आता आत प्रवेश कर. ही अवस्था असायला हवी. आपण मृत्यूला लांब, कारण का मृत्यू म्हणजे भयंकर काहीतरी. मी स्वतः मृत्यू बघितले, ते भयंकर नाही आहे. सहज, छान, सोपं, सहज टक संपतं. आवाज पण येत नाही. पिक्चरमध्ये ढॅंटा डॅन वगैरे होतं तसंही होत नाही. मृत्यूला आपण पाहिलंच नाही, ओळखलंच नाही, म्हणून मृत्यूपासून लांब जातो. मृत्यूला पहा, लोकांचे मृत्यू पहा आणि त्यात स्वतःचे जे काही प्रिज्युडाईस आहेत ना ते आधी ते बाजूला करा. मग तुम्हाला लक्षात येईल की मृत्यू जे आपण समजतो ते नाही. शरीर नश्वरच आहे, आत्माचा अमर आहे वगैरे, तसलं काही नाही आहे. मी एकही शरीर नश्वर झालेलं बघितलेलं काहीच नष्ट होत नाही. शरीराचे एक मॉलिक्यूल जळले तरी सुद्धा इकडे तिकडे फेकले जातात, परंतु ते राहतात. या अस्तित्वात काहीही संपत नाही, काहीही सुरू होत नाही, फक्त ट्रान्सफॉर्मेशन्स होतात. आणि ट्रान्सफॉर्मेशन्स आणि चैतन्य, त्याला चैतन्य प्राण आपण यासाठीच म्हणतो की त्याला काही अंतच नाही. मग एवढं जर क्लिअर जर असेल, काय मृत्यू म्हणजे काय, तर चैतन्य आणि हा जो संयोग आहे, हा जो ऑर्गॅनिझम कारण ऑर्गनाईज झालेला आहे, एका पद्धतीने ऑर्गनाईज झालेला हा एक सेटअप आहे, तो फक्त डिसऑर्गनाईज होतोय. आणि डिसऑर्गनाईज झाल्यानंतर तो वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज होणार आहे. कारण प्रत्येक निगेटिव्ह रॅडिकलला पॉझिटिव्ह रॅडिकलची अफेक्शन आहे, तो कुठं ना कुठं कनेक्ट होणार आहे. NaOH प्लस HCl गिव्स NaCl प्लस H2O. म्हणजे काय झालं, म्हणजे हे झालं की सोडियमनी हायड्रॉक्साईडला डिक्ष दिला आणि क्लोरीनच्या मागे गेला. क्लोरीनलाही कंटाळा आला होता हायड्रोजनचा. सोडियममध्ये अट्रॅक्शन दिसलं, पकडलं, पण हायड्रोजननी फार दुःख मानून घेतलं नाही. हायड्रॉक्साईडमध्ये त्याला अट्रॅक्शन दिसलं, वॉटर झालं. जर एवढं हेच चाललंय ना सगळीकडे, असंच चाललंय ना सगळं, एवढा काय विचार करायचा आहे. या शरीराबद्दल खूप आपली जी काही हे आहे पकड, ती लूज करा. गरज नाही एवढी. लूज जर झाली तर निवांत जगू शकतो. आत्ताही मी आनंदात आहे. पुढचाही जो काही हा संयोग सुटल्यानंतर जे काय असेल ते तसाच निवांत राहणार आहे. ही जी दुःखाची संकल्पना मांडलेली आहे ना, ही सामाजिक बिलीफ सिस्टीम आपल्या डोक्यात टाकली गेली आहे. एक गंमत सांगतो, या संपूर्ण जगामध्ये आत्ता या 1.5 वर्षात शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या नाही, शारीरिकरित्या दोन्ही, म्हणजे अंधळापण आणि बहिरापण, म्हणजे अंध आणि बहिरा दोन्ही असलेली अशी जे माणसं आहेत ना, त्यांना कोविड झाला नाही. त्यांना कोविड झाला नाही. शारीरिकरित्या जे बहिरे पण आहेत आणि अंध पण आहेत. कसा होईल? कारण टीव्ही बघितला नाही आणि ऑडिओ व्हिज्युअलचा इफेक्ट आहे हा सगळा. आणि आपण जे बुद्धीने आंधळे आणि बहिरे आहोत त्यांनाच कोविड होतो. आपका बोलने का मतलब है कि जिन लोगों को मतलब पीपल गॉट डेथ एंड पीपल हु कैन नॉट सी, उसमें से किसी को भी कोई भी कोविड का केस नहीं है? नहीं हो सकता, इसीलिए नहीं हुआ है. नहीं है, नहीं है, दिखाइए डेटा. एक तो डेटा ही नहीं होगा ऐसा. और आपका कहना ये भी है कि ये जो हम बोल रहे हैं कि ये संक्रमित है, संक्रमण है कि एक से दूसरे को होता है, ऐसा भी नहीं है.
संक्रमण इज अ फॉल्स थेरी. तो फिर ये संक्रमण इन्फेक्शन म्हणजे इथून तिथं जातं, हे जातच नाही असं माझं म्हणणं नाही आहे, हाँ पण त्याच्यामुळे आजार होतो, आजार इकडून पसरतो, हे होत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी कम्युनिकेट करतोय तुमच्याशी, माझे एक्सोसोम तुमच्याशी कम्युनिकेट करतात. रेझोनन्स नावाची गोष्ट आहे. फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होतात तेव्हा रेझोनन्स होतो. लक्षात आहे? आणि माझे एक्सोसोम्स तुमच्या एक्सोसोम्स बरोबर मॅच झाले तर रेझोनन्सनी मी माझा मेसेज तुम्हाला पाठवतो, आणि तो पाठवल्यानंतर सेम आत मलायनिटी जर असेल तर फटाफट एक्सोसोम्सची संख्या वाढते शरीरातून. का? कारण सेल्समधून बाहेर पडायला लागतात एक्सोसोम्स. म्हणजे तुमचं शरीर डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस करतं, आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ही झाल्यानंतर ती बाहेर फेकली पाहिजे. म्हणून खोकला, सर्दी, जुलाब, उलट्या होतात. त्यातही हे होतच नेहमी असं नाही, त्यातही तिथे बॅक्टेरिया असतील किंवा बाकीचे काही मायक्रो ऑर्गॅनिझम तर ते त्यांना खाऊन टाकतात. त्यांच्यासाठी ते फूड आहे. अँटीबॉडीज तयार यासाठी झालेले असतील की ते खाण्यासाठी झाले तर ते खाऊन टाकतील, नसतील तर ते बाहेर फेकले जातील. वी आर वन ऑर्गॅनिझम. आपण सगळे मिळून एक ऑर्गॅनिझम आहोत. लक्षात येते का? मला समजा दुःख झालं तर माझ्या मित्राला वाईट वाटतं ना. ते का वाटतं? बिकॉज यू रेझोनेट. तुमच्यात काहीतरी कम्युनिकेशन होतं ज्याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे, लोकांना माहिती आहे. पण आमचं जे मेनस्ट्रीम मेडिकल आहे ना ते सगळं म्हणतात ते बाजूला, ते सगळं फिलॉसॉफिकल आहे. आमचं हे ठरलंय ना, हेच त्याच्यावर इंजेक्शन, याच्यावर गोळी, याच्यावर वॅक्सिन. राईट. तो आपका कहना है कि अगर जो अभी का सिनेरियो जो है कि अगर घर में किसी एक को कोविड हुआ, सपोज दैट्स अ कोविड, और वो पॉजिटिव आया और बाद में जब सारे फैमिली मेंबर्स को वो आता है तो दैट इज मतलब दे रिजोनेट विद इट. Yes. मोर सायकोलॉजिकल देन. नाही, सायकोलॉजिकल पण असतं आणि ॲक्च्युअली पण फिजिकल सुद्धा रेझोनन्स होतोय. इट्स हे लक्षात घ्या. आपण नुसतं क्वांटम फिजिक्स शिकताना क्वांटम फिजिक्स शिकायचं का? नाही. इट इज एव्हरीवेअर अँड एव्हरी टाइम वी आर रेझोनेटिंग. आपण सगळे व्हायब्रेट होतोय एकाच तरंगाने. वी आर अ पार्ट ऑफ अ वन फील्ड. तो जो अभी एट दिस मोमेंट लाइक बहुत सारी फैमिलीज में जो ये केस है कि अगर फादर की डेथ हो गई है तो फिर सन की डेथ, मतलब देयर आर 2-3 डेथ्स इन अ सेम फैमिली. दैट इज आल्सो द सेम. डेथ्स हा परत टोटली कम्प्लिटली इंडिपेंडंट वेगळा विषय आहे. डेथ होत आहेत ते सांगतो ना. डेथ ज्या होत आहेत त्याला कारणं अनेक आहेत. रेझोनन्सनी माझ्या एक्सोसोम्स तयार झालेत आणि माझं शरीर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आहे. पण माझ्या शरीरात समजा बळच नसेल, माझ्या शरीरात समजा इंडायजेशन इतकं प्रमाण वाढलेलं आहे, त्यात मी चुकीची औषधोपचारच करतो आहे, प्लस मी घाबरलो, प्लस 5Gचे रेडिएशनचा परिणाम माझ्यावर होतोय जो मला सहन होऊ शकत नाही. हे सगळे फॅक्टर्स एकत्र जर आले तर डेथ आहे. लक्षात आहे? हाँ, लेकिन जैसे बहुत सारे ऐसे केसेस है, लाइक आई लॉस्ट माई कोलीग एंड उसका ऐसा था कि हिज फादर लाइक डाइड 8 days बिफोर ही डाइड. एंड देयर आर मेनी केसेस लाइक दैट इन मेनी फैमिलीज. वी कैन नो कि मदर डाइड, देन द डॉटर डाइड, देन द सन डाइड, लाइक, एंड दे आर ऑल्सो लाइक कि द होल फैमिली डाइड विद इन अ स्पॅन ऑफ अ मंथ. मी तुम्हाला सांगतो, याला फिजिओलॉजिकली सुद्धा रिझन्स होत आहेत, कारण एकसारखं सगळं आत गडबड झालेली आहे. पण दुसरी गोष्ट, भीती आणि वाईट वाटणं. एकाच घरात एखाद्याला कोविड पॉझिटिव्ह आला आणि बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. नवरा गेला, बायको निगेटिव्ह असून सुद्धा शोक म्हणजे वाईट वाटून ती पण जाते, धक्क्याने जाते, वाईट वाटून जाते. आता माझं कसं होणार या विचाराने जाते. सो डेथचं रिझन ही वेगळी असू शकतात. अनेक फॅक्टर्स त्याच्यात इन्व्हॉल्व असू शकतात. माणसं घरातला जवळ माणूस गेल्यानंतर तेव्हाही आपल्याला दुःख होणार असेल. हो. पण आपण नाही. isolation मध्ये आहोत ना, आपण शोक व्यक्त पण करू
धक्का बसतो आणि धक्क्याने माणसं मरतात ना. एक हा एक मजेशीर प्रश्न, एक या प्रश्नाची एक गंमत आहे बरं का, की आत्ताच का होतंय? आत्ताच होत नाही, नेहमी होतं. आत्ता हे इतकं मोठ्या प्रमाणात तुम्हाला दाखवलं जातंय. हा महत्वाचा मुद्दा आहे.